हॅलो एव्हरीवन, मी निखिल सर स्वागत करतो महालेज अकॅडमी मध्ये. तर बाळांनो, लास्ट लेक्चर पर्यंत आपण सब्जेक्ट पाहत आहोत स्ट्रेंथ ऑफ मटेरियल म्हणजेच सॉम हा सब्जेक्ट. या सब्जेक्ट मध्ये आपण युनिट नंबर 1 पाहत आहोत, मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे. आता मोमेंट ऑफ इनर्शिया या युनिट मध्ये आपण लास्ट लेक्चर पर्यंत संपूर्ण थिअरी पाहिली होती. त्यानंतर काही स्पेसिफिक जे रेग्युलर प्लेन लॅमिना आहेत त्यांचे IXX आणि IYY चे फॉर्म्युले देखील पाहिले होते. आता आपण या युनिट मध्ये टाइप नंबर 1 चे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कव्हर करणार आहोत. आता टाइप नंबर 1 चे प्रॉब्लेम्स जर आपण पाहायला गेलो तर त्या ठिकाणी येतं प्रॉब्लेम्स ऑन सिंपल फॉर्म्युले. म्हणजे काय की आतापर्यंत आपण जे फॉर्म्युले लिहिले वेगवेगळ्या प्लेन लॅमिना करता, जे फॉर्म्युले आपण IXX IYY चे लिहिले ते फॉर्म्युले यूज करायचे. सिंपल काय काय ह्या टाइपचे जे प्रॉब्लेम आहेत इतके सिंपल असतात की तुम्हाला क्वेश्चन घ्यायचा आहे, क्वेश्चन मध्ये पाहायचं आहे की नेमका प्लेन लॅमिना कोणत्या शेपचा आहे. रेक्टँग्युलर आहे, स्क्वेअर आहे, सर्क्युलर आहे, हॉलो रेक्टँग्युलर आहे, हॉलो सर्क्युलर आहे, त्यानंतर सेमी सर्क्युलर आहे, क्वार्टर सर्क्युलर आहे, सेक्शन कोणत्या टाइपचा आहे हे पाहायचं. आणि त्यानुसार जे फॉर्म्युले आपण ऑलरेडी लिहिलेत ते फॉर्म्युले तिथे यूज करायचे. फॉर्म्युला यूज करायचं म्हणजे काय की फॉर्म्युला पाठ पाहिजे. त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला व्हॅल्यू पुट करायच्यात, व्हॅल्यू पुट केल्यावर कॅल्क्युलेटर टाकायचं आणि फायनल आन्सर काढायचं. इतके सोपे या टाइपचे प्रॉब्लेम असतात. 4 मार्कचा एक प्रॉब्लेम किंवा 2 मार्कचे 2 प्रॉब्लेम या ठिकाणी येतात म्हणजे येतातच. पहिल्याच क्वेश्चन मध्ये एक प्रॉब्लेम 2 मार्कांचा असतोच या टाइपवर. त्यामुळे बाळांनो हेडिंग द्या. टाइप नंबर 1 आहे प्रॉब्लेम्स ऑन सिंपल फॉर्म्युले. प्रॉब्लेम्स ऑन सिंपल फॉर्म्युले. ठीक आहे. चला झालं बाळांनो. आता सिंपल फॉर्म्युले मी लिहून देणार नाहीये का, कारण आपण ऑलरेडी लास्ट लेक्चर मध्ये फॉर्म्युले लिहून दिलेले आहेत सगळे. आता या ठिकाणी मला असं दिसतंय बाळांनो काय की या ठिकाणी ना एक समोर प्रॉब्लेम आहे आपल्या. हा प्रॉब्लेम हा आहे त्या प्रॉब्लेमचा टेक्स्टबुक मधला नंबर. जनरली आपण टेक्मॅक्स, टेक्नॉलॉजी हेच बुक वापरतो. हेच बुक का वापरायचे टेक्स्टबुक, कारण त्या बुक मध्ये 95% प्रॉब्लेम त्या बुक मधलेच येतात. आणि ते काय येतात कारण त्यामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे रिपीटेड आहेत, सगळे अगोदर येऊन गेलेले आहेत. सो तुम्ही तेच टेक्स्टबुक रिफर करा. आता त्या टेक्स्टबुक मधला 1.4.7 नंबरचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर आहे टेक्स्टबुक मधला. काय क्वेश्चन आहे चला पाहूया. फॉर एन इक्विलॅटरल ट्रायंगल. आता ट्रायंगल वर्ड आला लगेच कळतं ट्रायंगुलर सेक्शन आहे. मग ट्रायंगुलर सेक्शनचे फॉर्म्युले पाठ पाहिजे जे आपण लिहिलेले आहेत. मग इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. इक्विलॅटरल ट्रायंगलची साइड 400 mm आहे. किती mm आहे? 400 mm. शो दॅट मोमेंट अबाउट हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल सेंट्रॉइडल ऍक्सिस आर इक्वल. तुम्हाला हे शो करायचंय की हॉरिझॉन्टल ऍक्सिस असेल किंवा व्हर्टिकल ऍक्सिस असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेम येतो इक्विलॅटरल ट्रायंगल साठी. हे तुम्हाला शो करायचंय. ट्रायंगुलर सेक्शन आहे, ट्रायंगल वर्ड आला त्याच्यावरून कळतं. जस्ट फक्त सिंपल फॉर्म्युले वापरायचे, कुठलाही थेरम वापरायचं नाहीये. हे कसं कळेल, कारण तिसऱ्या कुठल्याच ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलेलं नाही. मोमेंट ऑफ इनर्शिया विचारला पण कशा भोवती? हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल ऍक्सिस भोवती. ते पण कोणते? सेंट्रॉइडल. म्हणजे तुम्हाला IXX आणि IYY च विचारलाय आणि ट्रायंगुलर सेक्शनचा IXX IYY चा फॉर्म्युला तुमचा पाठ आहे. लक्षात घ्या, हाच तुमचा VIMP क्वेश्चन आहे. 3 ते 4 वेळा एक्झामला रिपीटेड आहे. फक्त ट्रायंगुलर सेक्शनचा IXX आणि IYY चा फॉर्म्युला तुम्हाला यूज केला की आन्सर मिळणार आहे. ते म्हणतात की शो दॅट म्हणजे त्यांना व्हॅल्यू नकोय, त्यांना हे पाहिजे की IXX ची व्हॅल्यू आणि IYY ची व्हॅल्यू सेम येते हे शो करा. चला मग बाळांनो क्वेश्चन लिहून घ्या. ठीक आहे, क्वेश्चन लिहा. चला बाळांनो क्वेश्चन लिहिला असेल स्क्रीनशॉट घेत चला ऑनलाईनचे मुलं. आता लेट द गिव्हन इक्विलॅटरल ट्रायंगल. आता एक इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. फिगर काढायची तशी गरज नाही, फिगर काढण्याची गरजच पडत नाही पाहायला गेलं तर. आता समजा हा एक इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल बद्दल आपल्याला काय माहिती आहे की इक्विलॅटरल ट्रायंगलचा प्रत्येक अँगल 60 डिग्रीचा असतो, बरोबर. एक मिनिट. तर इक्विलॅटरल ट्रायंगल आहे हा. इक्विलॅटरल ट्रायंगलचा प्रत्येक अँगल हा 60 डिग्रीचा असतो. इक्विलॅटरल ट्रायंगलची प्रत्येक साइड सेम असते. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे आणि या इक्विलॅटरल ट्रायंगलची प्रत्येक साइड, या इक्विलॅटरल ट्रायंगलची प्रत्येक साइड जी आहे ती काय रे? इक्वल आहे. ठीक आहे का? म्हणजे ही साइड पण आहे 400 mm, ही साइड पण आहे 400 mm,
ही साइड पण आहे 400 mm. बर हा अँगल आहे बाळांनो 60 डिग्री, हा पण अँगल आहे बाळांनो 60 डिग्री, आणि हा पण अँगल किती डिग्रीचा असणार आहे 60 डिग्रीचा. आता जर तुम्ही पाहिलं बाळांनो तर असं लक्षात येतं की इथं कुठंतरी सेंट्रॉइड आहे, तर सेंट्रॉइड मधून जाणारा जो हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे त्याला म्हणतो सेंट्रॉइडल एक्स एक्स ऍक्सिस. सेंट्रॉइड मधून जाणारा जो व्हर्टिकल ऍक्सिस आहे, सेंट्रॉइड मधून जाणारा जो व्हर्टिकल ऍक्सिस आहे त्याला आपण म्हणतो सेंट्रॉइडल वाय वाय ऍक्सिस. सेंट्रॉइडल एक्स एक्स ऍक्सिस, सेंट्रॉइडल वाय वाय ऍक्सिस. ठीक आहे. आपल्याला काय करायचंय, आपल्याला हे शो करायचंय की आय एक्स एक्स ची आणि आय वाय वाय ची व्हॅल्यू ही इक्वल आहे. आय एक्स एक्स आय वाय वाय ची व्हॅल्यू इक्वल आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. मग क्वेश्चन फिगर समोर आहे, जे विचारलं तेही समोर आहे. फाइंडिंग डाटा आस्किंग सॉरी गिवन डाटा आणि आस्किंग डाटा. ठीक आहे, समोर आहे तुमच्या, व्यवस्थित लिहून घ्या. आपल्या अंडरस्टँडिंग करता आपण फिगर काढू शकतो. ठीक आहे, चला पुढे जाऊया. आता या ठिकाणी बाळांनो आय एक्स एक्स चा फॉर्म्युला पाठ पाहिजे ट्रायंग्युलर सेक्शनचा. सांगता का मला आय एक्स एक्स चा फॉर्म्युला काय आहे ट्रायंग्युलर सेक्शनचा? काय BH³/36 आणि आय वाय वाय चा फॉर्म्युला काय रे HB³/48. चेक करून घ्या, फॉर्म्युले आपण ऑलरेडी लिहिलेले आहेत, फॉर्म्युले पाठ पाहिजे. आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ह्या ट्रायंगलचा हा बेस आहे का रे, म्हणजे ट्रायंगलच्या बेसची व्हॅल्यू मी 400 mm घेऊ शकतो. ट्रायंगलच्या बेसची व्हॅल्यू मी 400 mm घेऊच शकतो. आता राहिली हाईट. आता हाईट जर पाहिली तर बाळांनो या ठिकाणी ना आपण ना या ठिकाणी इथून तर ह्या लेवल पर्यंत, इथून तर ह्या लेवल पर्यंत ही आहे बाळांनो टोटल हाईट. इथून सी पासून तर डी पर्यंत मला अगोदर ही हाईट फाइंड आउट करावी लागेल. काय करावी लागेल? हाईट फाइंड आउट करावी लागेल. मला सांगा, मी जरी आता मेरिडियन टाकला तर त्या ठिकाणी इथं अँगल किती डिग्रीचा येईल? 90 डिग्रीचा. मग हा वाला ट्रायंगल पहा किंवा हा वाला पहा. आता हा वाला ट्रायंगल जर पाहिला तर हा अँगल 60 डिग्रीचा आहे. मी काय करतो, याचा घेतो बाळांनो कॉस. काय घेतो? कॉस. मला काय करायचं, ही हाईट काढायची ना. आता मला सांगा, हे टोटल जर 400 आहे तर ह्या बाजूची एवढी किती होईल आणि ह्या बाजूची किती होईल? मग हे 200 आहे, 400 आहे. मग ही साइड आपण काढू शकतो बाय युजिंग द ट्रिग्नोमेट्रिक रेशो. ट्रिग्नोमेट्रिक रेशो वापरू बरं का आपण. लक्ष द्या, ट्रिग्नोमेट्रिक रेशो वापरतोय मी आता. कॉस थिटा वापरतो. कॉस थिटा म्हणजे काय? इकडे पहा, याचा कॉस घेतो. कॉस म्हणजे काय असतं? कॉस म्हणजे या ठिकाणी 60 डिग्री अँगल आहे असं. मग इथं घ्या कॉस 60 डिग्री. फॉर्म्युला काय आहे? ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनस. ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनस. 60 डिग्रीचा ऍडजस्टंट अँगल. आता हा तर हायपोटेनस आहे. 60 डिग्रीचा ऍडजस्टंट साइड ही आहे का 200, आणि याचा टॅन घेतला तर बरोबर होईल, कारण ह्या दोन साइड येतात, ही साइड यायला पाहिजे. हायपोटेनस नको, आपण आहे ना साइन घेऊया. साइन घ्या, टॅन घ्या, चालतं काही घ्या, फक्त ती साइड आली पाहिजे जी अननोन आहे. ठीक आहे, आपण ना साइन घेऊया. टॅन घेतला तरी चालतो. फॉर्म्युला आहे अपोजिट अपॉन हायपोटेनस. आता येईल बघा, ती साइड आली पाहिजे त्या फॉर्म्युल्यात जी साइड आपल्याला विचारली आहे. याचा जर साइन घेतला तर अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. अपोजिट साइड म्हणजे कोण आहे? एच. आणि हायपोटेनस म्हणजे कोण आहे? 400. मग चला इथं घेतो मॅडम. अपोजिट साइड आहे एच आणि हायपोटेनस आहे 400. मग एच इज इक्वल टू, आता बघा 400 इकडे डिवाइड आहे, इकडे येऊन मल्टिप्लाय. मग 400 मल्टिप्लाय बाय साइन 60 कॅल्क्युलेटर वर टाका. यू विल गेट द हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इन MM. टाका बरं. चला, फॉर्म्युला सिंपल हा वापरलेला आहे मी. ट्रिग्नोमेट्रिक रेशो वापरलाय. साइन डिवाइड आहे, तिकडे जाऊन मल्टिप्लाय करा. सांगा मला हाईट काय येते? किती आली हाईट? बोल ना. 346.41 mm ही झाली हाईट. आता तुमच्याकडे बेस ऑलरेडी होता 400 mm. हाईट पण तुमच्याकडे आलेली आहे. बेस हाईट इथं टाकली तर IXX येईल. हाईट बेस इथं टाकला तर IYY येईल. चला मग काढूया. आता या खाली मी काढतो बाळांनो IXX. IXX चा फॉर्म्युला आहे BH³/36
बेस आहे बाळांनो 400, हाईट आहे बाळांनो 346.41, ठीक आहे का, 346.41, त्याचा काय करायचं आहे क्यूब डिवायडेड बाय किती 36, याला मस्त असं ब्रॅकेट करा, कॅल्क्युलेटरवर टाका आणि मला सांगा IXX काय येतो. IXX म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, तो mm⁴ मध्ये येणार. काहीच नाही केलं बाळांनो, फक्त IXX च्या फॉर्म्युल्यात बेस आणि हाईटच्या व्हॅल्यू टाकल्या, कॅल्क्युलेटर टाकून आन्सर काढलं. न्यूमरेटर कॅल्क्युलेटर टाकताना त्याला सेपरेट ब्रॅकेट करा, मग डिवायडेड बाय 36 करा. टेल मी द आन्सर. 461.87 into 10⁻². अशा पद्धतीने मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट हॉरिझॉन्टल सेंट्रोइडल ऍक्सिस आलेला आहे. आता आपल्याला IYY काढायचा, चालू शकतं. हा पॉइंट जर इकडे आला तर 10⁸ पण चालतं, जे कॅल्क्युलेटर होईल तुमच्या ते घ्या, काही प्रॉब्लेम नाही. बरं बघा, आता या ठिकाणी IYY मध्ये हाईट दिलेली आहे 346.41, बेस आहे 400, त्याचं काय क्यूब आणि अपॉन 48, याला मस्त असं ब्रॅकेट करा, कॅल्क्युलेटर टाका अँड टेल मी द व्हॅल्यू फॉर IYY. हा पण येईल mm⁴ मध्ये. सांगा काय येतो. काहीच नाही, बेस हाईटच्या व्हॅल्यू फक्त कॅल्क्युलेटरवर टाकतोय, फॉर्म्युला पाठ पाहिजे. हाऊ मच 461.88. बघा बरं, या व्हॅल्यू सेम आहेत का, बऱ्यापैकी सेम आहेत, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे मी असं म्हणू शकतो का रे याच्या खाली फ्रॉम 1 and 2, 1 and 2 कशाला म्हणतो, IXX ला 1 म्हणा, IYY ला 2 म्हणा. 1 आणि 2 हे जर व्हॅल्यू पाहिल्या तर राईट साइड इक्वल, याचा अर्थ IXX आणि IYY सुद्धा सेम आहे, हे प्रूव्ह झालं. हेन्स ओके झालं की नाही प्रूव्ह. किती सोपं, काय केलं, फक्त फॉर्म्युला वापरला प्रॉपर, बाकी काहीच नाही करायचं. अशा पद्धतीने बाळांनो या ठिकाणी हा प्रॉब्लेम कंप्लीट झाला. 3 ते 4 वेळा एक्झामला रिपीटेड इज टू मच इम्पॉर्टंट. काय डाऊट, समजतोय टाईप, फक्त फॉर्म्युला वापरायचा, व्हॅल्यू टाकून आन्सर काढायचं. ऑनलाईनचे मुलं पण बरोबर आन्सर देत आहे, व्हेरी गुड. रिप्लाय करून आन्सर सांगत जा, डाऊट विचारत जा. झालं, ठीक आहे. नाव वी आर गोइंग फॉर द नेक्स्ट प्रॉब्लेम. चला पुढचा प्रॉब्लेम पाहूया, जे मोस्ट ऑफ ऑल रिपीटेड आहे. तुम्ही मला ना शेवटी कायम विचारतात विद्यार्थी की शेवट महत्वाचे प्रॉब्लेम्स कोणते, इम्पॉर्टंट VIMP क्वेश्चन सांगा, तर हेच ते VIMP क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे का. आणि VIMP क्वेश्चन पण असे सॉल्व्ह करायचे की त्याच्या व्हॅल्यू जरी चेंज झाल्या तरी आपल्याला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता यायला हवा. आता आपण जो प्रॉब्लेम पाहतोय तो 2 वेळा एक्झामला रिपीटेड आहे. काय प्रॉब्लेम आहे पहा, 1.5.8 आहे, सेमी सर्क्युलर लॅमिना. लगेच कळालं सेमी सर्कलचा प्रॉब्लेम आहे, नाव लिहिलेलं असतं सेक्शन कोणता आहे. सेमी सर्क्युलर सेक्शन, याचा अर्थ IXX IYY चे फॉर्म्युले सेमी सर्कलचे पाठ पाहिजे. बर, ते म्हणतात की त्याचा जो बेस डायमीटर आहे सेमी सर्कलचा तो 140 mm आहे. तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा आहे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल सेंट्रोइडल ऍक्सिस. तुम्हाला इथे पण IXX आणि IYY च काढायचं आहे, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल सेंट्रोइडल ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आहे. कॅल्क्युलेट द मिनिमम रेडियस ऑफ गायरेशन, आणि त्याचबरोबर मिनिमम रेडियस ऑफ गायरेशन पण काढा. क्वेश्चन लिहा, पुढे जाऊया. चला झालं. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं, फिगर काढण्याची गरज नाही पण काढायची वाटलीच तर काढू शकता, काही प्रॉब्लेम नाही. या ठिकाणी हा आहे बाळांनो तुमचा सेमी सर्कल,
हा सेमी सर्कलचा बेस झाला बरं का, आणि हा असा राहील तुमचा सेमी सर्कल. आता या सेमी सर्कलचा जर तुम्ही पाहिला तर सेमी सर्कलचा सेंट्रॉइड इथं आहे, सेंट्रॉइड मधून जाणारा हॉरिझॉन्टल ऍक्सिस सेंट्रॉइडल एक्स एक्स ऍक्सिस, सेंट्रॉइड मधून जाणारा व्हर्टिकल ऍक्सिस सेंट्रॉइडल वाय वाय ऍक्सिस. बरं, याचा जो बेस डायमीटर आहे तो बेस डायमीटर ऑलरेडी दिलाय 140 mm. हा झाला बेस डायमीटर. विचारलंय काय आपल्याला, तर आपल्याला विचारलंय आय एक्स एक्स विचारलाय, ओके. आय वाय वाय विचारला, ओके. त्यानंतर त्यांनी अजून काय विचारलं रे, मिनिमम रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे के मिनिमम विचारलाय, आहे की नाही. के म्हणतो ना रेडियस ऑफ गायरेशनला आपण. मग ह्या 3 गोष्टी विचारल्यात आणि हे दिलंय. घ्या लिहून क्वेश्चन, गिवन डाटा आस्किंग डाटा लिहून घ्या. ठीक आहे बाळांनो, झालंय. आता या ठिकाणी आपण पहिले आय एक्सेस काढूया. फक्त फॉर्म्युले पाठ पाहिजे, बाकी काहीच नकोय. ठीक आहे, जेवढे फॉर्म्युले पाठ राहतील तेवढं सोपं जाईल. सगळ्यात सुरुवातीला मी काय करतो, आय एक्स एक्स काढतो. आय एक्स एक्स, आय एक्स एक्स चा फॉर्म्युला आहे सेमी सर्कलचा 0.11 इंटू रेडियस रेस टू 4. हा फॉर्म्युला आहे. मला सांगा डायमीटर जर 140 आहे, इकडे बघा, या ठिकाणी डायमीटर जर 140 आहे, डायमीटर जर 140 mm आहे, तर रेडियस किती होईल रे, 140 डिवायडेड बाय 2 होईल का रे, 70 mm. ओके, मग फक्त आर ची व्हॅल्यू 70 mm वापरा. 0.11 इंटू 70 रेस टू 4 टाका कॅल्क्युलेटर वर, सांगा मला आय एक्स एक्स. 2.641 इंटू 10 रेस टू 6 mm रेस टू. किती सोपं, फक्त फॉर्म्युला वापरला, आय एक्स एक्स चा सेमी सर्कलचा व्हॅल्यू टाकला, आन्सर काढलं. तसंच तुम्हाला आय वाय वाय चा फॉर्म्युला वापरायचा आहे. आय वाय वाय चा फॉर्म्युला आहे π/8 रेडियस रेस टू 4. हा आय वाय वाय चा फॉर्म्युला आहे. मग हे π/8 रेडियस आहे बाळांनो 70 mm, 70 mm रेस टू 4. हे व्यवस्थित कॅल्क्युलेट टाका, याला ब्रॅकेट करा, ब्रॅकेट पाय डिवायडेड बाय 8 ब्रॅकेट कंप्लीट, मग करा 70 रेस टू 4. यू विल गेट आय वाय वाय. सांगा मला काय येतो आय वाय वाय. 9.428 इंटू 10 रेस टू mm रेस टू 4. आय एक्स एक्स विचारला, आय वाय वाय विचारला, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल सेंट्रोइडल ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढला. इतकं सोपं. ऑनलाईनचे मुलं पटपट लिहित चला, डाऊट आल्यास विचारा, मेसेज करून विचारत चला. चला, झाला असेल बाळांनो, आय एक्स एक्स झाला, आय वाय वाय झाला. आता मला आहे ना के मिनिमम काढायचा आहे. लक्षात ठेवा, ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी त्याचाच रेडियस ऑफ गायरेशन कमी, बरोबर ना. इकडे बघा, ही व्हॅल्यू छोटी आहे, ही व्हॅल्यू छोटी आहे. छोटं कोण आहे, ऍज आय एक्स एक्स इज लेस दॅन आय वाय वाय. दिसतंय का रे, आय एक्स एक्स आय वाय वाय पेक्षा छोटा आहे का नाही. आय एक्स एक्स ची व्हॅल्यू ही के आय वाय वाय पेक्षा छोटी आहे. जर या आय एक्स एक्स छोटा आहे तर के एक्स एक्स सुद्धा काय येणार, छोटा येणार. आणि हा जर मोठा आहे तर या ठिकाणी के वाय वाय सुद्धा कसा येणार, मोठा येणार. मग मिनिमम कोणता येईल यातला, हा वाला. आपल्याला मिनिमम विचारला ना, मग ही व्हॅल्यू जर मिनिमम आहे तर त्याचा के एक्स एक्स पण मिनिममच राहील ना. मग चला, मग आपला 2 नंबरला 3 नंबरला पुढे काढूयात. के एक्स एक्स म्हणजेच के मिनिमम. आपल्याकडे फॉर्म्युला आहे के एक्स एक्स म्हणजेच के मिनिममचा फॉर्म्युला अंडर रूट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अपॉन एरिया. पण जर के एक्स एक्स काढता येते इथं पण कोण वापरायचं, आय एक्स एक्स. मग आय एक्स एक्स अपॉन एरिया करू, पण आपल्याकडे एरिया नाहीये ना. पूर्ण सर्कलचा एरिया काय असतो, पाय आर स्क्वेअर. हा पूर्ण सर्कलचा एरिया आहे, त्याला डिवायडेड बाय 2 करा, झाला सेमी सर्कलचा. मग पाय गुणिले रेडियस आहे 70 mm, त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 टाका आहे कॅल्क्युलेटरवर. अँड टेल मी द एरिया ऑफ सेमी सर्कल इन mm स्क्वेअर.
सगळ्या व्हॅल्यू या फॉर्म्युल्यात टाकणार आहोत आता आपण के मिनिमम साठी. IXX ची व्हॅल्यू किती आली होती? 2.641 2.641 मल्टीप्लाय बाय 10⁶. ही IXX एरिया किती आला सांगा मला? 7.69 इंटू 10⁻³ 7.69 इंटू 10⁻³. आता हे कॅल्क्युलेटर टाकायचं कसं? कॅल्क्युलेटर कसं टाकायचं पहा. अंडर रूट करायचं, 2 ब्रॅकेट करायचे. 2.641 इंटू 10⁻⁶. पहिला ब्रॅकेट कम्प्लीट. परत डिवाइड, परत ब्रॅकेट करायचा. 7.69 इंटू 10⁻³ डबल ब्रॅकेट कम्प्लीट. जर तुम्ही ह्या पद्धतीने कॅल्क्युलेटर टाकलं तर डायरेक्ट आन्सर येत असतं के मिनिममचं, म्हणजे मिनिमम रेडियस ऑफ गायरेशन येत असतो. सांगा मला मिनिमम रेडियस ऑफ गायरेशन काय येतो? 18.531. काय डाऊट असेल तर विचारा. बघा व्हॅल्यू काही येऊ द्या. KXX म्हणजे के मिनिमम हे कळालं का? IXX जर छोटा आहे तर KXX पण छोटा असतो. मिनिमम आहे म्हणजे व्हॅल्यू कमी. IXX आता एरिया काढण्याचा फॉर्म्युला पूर्ण सर्कलचा एरिया कसा काढतो? πr². मग πr² म्हणजे पूर्ण सर्कलचा एरिया आहे. त्याला काय सेमी सर्कल म्हणजे हाफ, म्हणून डिवायडेड बाय 2. रेडियसची व्हॅल्यू 70 mm होती, ती तिथं पुट केली आपण. कॅल्क्युलेटर टाकला एरिया येईल का नाही? आला. मग आता आपण IXX ची व्हॅल्यू टाकली, एरिया टाकला. हे कॅल्क्युलेटर कसं टाकायचं? तर या पद्धतीने टाकायचं, आन्सर येऊन जाईल. ओके. आता मॅक्सिमम याच्या पुढे तर काही विचारत नाही. आता या प्रॉब्लेम मध्ये नाही विचारलं त्यांनी, पण विचारलं तरी पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया विचारतात. जर समजा त्यांनी पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया विचारला असता बरं का, जर त्यांनी पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया विचारला असता तर काय केलं असतं? IXX आणि IYY ची ऍडिशन केली असते. जर त्यांनी पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया विचारला असता तर IXX IYY ची जस्ट ऍडिशन करायची असते. 2.641 इंटू 10⁻⁶ आणि 9 पॉईंट किती होतं? 428. 428 इंटू 10⁻⁶. हे फक्त ऍड केलं ना, ऍड तुम्हाला लगेच पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया येतो. फक्त ऍड करायचं असतं तुम्हाला. काय येतं रे बाबा हे सगळं सांगा? 12.069 इंटू 10⁻². याच्या पुढे काही विचारत नाही. विचारून काय विचारतात? IXX विचारतात, IYY विचारतात, रेडियस ऑफ गायरेशन विचारतात आणि पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया विचारतात. ह्या टाईप मध्ये याच्यापेक्षा वेगळं काही विचारत नाही. पण तुम्हाला पाठ काय करायचं? एरियाचे फॉर्म्युले जे आपण ऑलरेडी घेतलेत, IXX IYY चे फॉर्म्युले वेगवेगळ्या सेक्शनचे, एवढंच, आणि व्हॅल्यू बदलतात, बाकी काही नाही. आणि आपण जे करतोय ते VIMP प्रॉब्लेमच आहेत, तेच प्रॉपर करायचे. आला तिथपर्यंत? चला पुढे जाऊ. प्रॉपर करत चला, व्यवस्थित करत चला. हिअर इज द नेक्स्ट प्रॉब्लेम. आता या ठिकाणी पुढचा जो प्रॉब्लेम आहे तो हॉलो सर्क्युलरचा, हॉलो रेक्टँगलचा आहे. हा पण दोनदा एक्झामला आलाय. हॉलो आला म्हणून घाबरायचं नाही. हॉलो म्हणजे काय? एक्सटर्नल रेक्टँगलच्या आतमध्ये एक दुसरा रेक्टँगल, इंटरनल रेक्टँगल, आणि हा पार्ट हॉलो आहे आणि हा पार्ट काय? सॉलिड. मग इकडे लक्ष द्या. हिअर इज द प्रॉब्लेम. काय? फाइंड द पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया अँड रेडियस ऑफ गायरेशन. तुम्हाला पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया पण विचारलाय, रेडियस ऑफ गायरेशन पण विचारलेला आहे. कोणाचा? हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन. हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन आहे म्हणजे हॉलो रेक्टँग्युलर सेक्शनचे IXX IYY चे फॉर्म्युले पाठ पाहिजे. वर एक्सटर्नल साईज म्हणजे एक्सटर्नल रेक्टँगलची साईज आहे 300 इंटू 200 mm. इंटरनल रेक्टँगलची साईज आहे 250 mm इंटू 150 mm. 2 वेळा एक्झामला आलाय. 8 मार्कांना. आपल्याला 6 मार्कांना येऊ शकतो. मोठा प्रॉब्लेम आहे. क्वेश्चन लिहून घ्या. तुम्हाला गिवन डाटा लिहायचा असला लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके. चला लिहिलं. आता या ठिकाणी ते म्हटले की हॉलो रेक्टँगल आहे सियर. आता हॉलो रेक्टँग्युलर जर पाहायचं झालं, हे बघा हा एक्सटर्नल रेक्टँगल, हे बघा हा इंटरनल रेक्टँगल, ठीक आहे. आता या रेक्टँगलचा सेंट्रॉइड इथं कुठंतरी आहे. सेंट्रॉइड मधून जो व्हर्टिकल ऍक्सिस जातो त्याला म्हणतात सेंट्रॉइडल YY ऍक्सिस.
सेंट्रॉइड मधून जो हॉरिझॉन्टल ऍक्सिस जातो त्याला म्हणतात सेंट्रॉइडल एक्स एक्स ऍक्सिस. ठीक आहे. आता हा जो ऍक्सिस आहे या ऍक्सिस मध्ये एक्सटर्नल रेक्टँगल जो आहे त्या एक्सटर्नल रेक्टँगलची जी विड्थ आहे त्याला मी म्हणतो कॅपिटल बी. कॅपिटल बी किती आहे 300 mm. परत हा जो एक्सटर्नल रेक्टँगल आहे त्याची डेप्थ किती दिली आहे 200 mm. म्हणजे एक्सटर्नल रेक्टँगलची विड्थ कॅपिटल बी, एक्सटर्नल रेक्टँगलची डेप्थ कॅपिटल डी. लक्षात ठेवा एक्सटर्नल रेक्टँगलच्या डायमेन्शनला कॅपिटल लेटर वापरायचे, विड्थला बी आणि डेप्थला कॅपिटल डी. हे जमन का? आता इंटरनल रेक्टँगल जो आहे त्या इंटरनल रेक्टँगलची जी विड्थ आहे त्याला स्मॉल बी म्हणायचं. काय म्हणायचं? स्मॉल बी. आणि इंटरनल रेक्टँगलची जी डेप्थ आहे इंटरनल रेक्टँगलची डेप्थ त्याला म्हणायचं स्मॉल डी. इंटरनल रेक्टँगलचे व्हॅल्यू स्मॉल बी स्मॉल डी, एक्सटर्नलचे कॅपिटल बी कॅपिटल डी. ही फिगर जमेल का ड्रॉ करायला? क्वेश्चन मध्ये जे तेच हे गिवन डाटा आहे. प्रश्न येतो आता विचारलंय काय? मग चला बाळांनो आता पाहूयात विचारलंय काय. त्यांनी तर सिंपल विचारलंय, आय एक्स एक्स विचारलाय, आय वाय वाय विचारलाय, के एक्स एक्स विचारलाय, के वाय वाय विचारलाय. हे सगळं विचारलेले. मॅक्सिमम याच्यात विचारून काय विचारतील तर अजून आयपी म्हणजे पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया विचारतील. याच्या पुढे तर काहीच विचारू शकत नाही या टाइप मध्ये. ओके. गिवन डाटा आस्किंग डाटा समोर आहे, लिहून घ्या. आता आपण वापरूया आय एक्स एक्स चा फॉर्म्युला. पहिल्या स्टेपला वापरूया आय एक्स एक्स चा फॉर्म्युला. आय एक्स एक्स काय सांगतो रे? सी आय एक्स एक्स सांगतो की एक्सटर्नल रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया बीडी क्यूब अपॉन 12 मायनस इंटरनल रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे एक्सटर्नल रेक्टँगलच्या मोमेंट ऑफ इनर्शिया मधून इंटरनल रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर वजा केला तर राहिलेल्या भागाचा मोमेंट ऑफ इनर्शिया येईल ना. तो हा फॉर्म्युला आपण लिहिलेले पण आहे ऑलरेडी. मग कॅपिटल बी ची व्हॅल्यू त्यांनी दिली आहे 300, कॅपिटल डी ची व्हॅल्यू 200 त्याचा क्यूब डिवायडेड बाय 12 मायनस स्मॉल बी ची व्हॅल्यू 250, स्मॉल डी ची व्हॅल्यू 150 त्याचा क्यूब डिवायडेड बाय 12. हे जर तुम्ही प्रॉपर कॅल्क्युलेटरवर टाकलं डायरेक्ट आन्सर आहे ना. कसं टाकणार रे भाऊ कॅल्क्युलेटरवर? 300 इंटू 200 डिवायडेड बाय 12. त्यानंतर मायनस 250 इंटू 150 डिवायडेड बाय 12. असं जर तुम्ही कॅल्क्युलेटर टाकलं तर डायरेक्ट आन्सर येतं. डायरेक्ट मला आय एक्स एक्स सांगा काय येतो? 129.6876. हे ना जेव्हा आन्सर डायरेक्ट येतो ना मोठी व्हॅल्यू येते ना तेव्हा ईएनजीचं बटन प्रेस करा म्हणजे 10⁶ किंवा त्याच्या फॉर्मॅटमध्ये आन्सर येईल. ईएनजीचं बटन कॅल्क्युलेटरवर असतं, चेक करा. मग फॉर्म्युला वापरला, फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकल्या, कॅल्क्युलेटर कसं टाकायचं ते सांगितलं ना आन्सर आलं. इतकं सोपं. फक्त फॉर्म्युले वापरायचं शिकवतोय, बाकी काहीच नाही. चला झालं. आता आपल्याला काय काढायचं रे? आय वाय वाय. मग आय वाय वायचा फॉर्म्युला पण आहे ना आपल्याकडं. कोणताही सेक्शन येऊ द्या, फक्त फॉर्म्युले पाठ करा. आपण आय वाय वायचा फॉर्म्युला आता या ठिकाणी वापरणार आहे. आय वाय वायचा फॉर्म्युला आहे एक्सटर्नल रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया मायनस इंटरनल रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया. बरं, एक्सटर्नल रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये कॅपिटल डी ची व्हॅल्यू किती आहे 200, बी ची व्हॅल्यू 300 क्यूब डिवायडेड बाय 12. या इंटरनल रेक्टँगल ची डेप्थ किती होती 150, हे किती होतं 250 त्याचा क्यूब डिवायडेड बाय 12. कॅल्क्युलेटर कसं टाकायचंय शिकवलेलं आहे, टाका आणि डाऊट आल्यास मला विचारा, आन्सर पण सांगा. mm⁴ मध्ये येतं 10⁻6 मध्ये येईल पा सांगा. 254.68
इंटू 10⁻⁶ mm⁴ अशा पद्धतीने IXX आला, IYY आला. काय डाऊट? व्हेरी गुड. ऑनलाईनच्या मुलांना पण जमतंय, करा व्यवस्थित. झालं. नाउ वी आर गोइंग फॉर द थर्ड स्टेप, जिथं आपण एरिया काढणार आहे. एरिया कसा काढणार आहे बाबा? एक्सटर्नल रेक्टँगलचा एरिया मायनस इंटरनल रेक्टँगलचा एरिया. मग एक्सटर्नल रेक्टँगलचा एरिया बी इंटू डी, 300 इंटू 200, इंटरनल रेक्टँगलचा 250 इंटू 150. करा बरं मल्टिप्लिकेशन. टेल मी द व्हॅल्यू फॉर एरिया. 22500 mm². हा झाला एरिया ऑफ द हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन. फक्त फॉर्म्युले पाठ पाहिजे, व्हॅल्यू टाकायचे, आन्सर काढायचं, इतकं सोपं आहे. चला झाला असेल बाळांनो. आता 3 नंबरला, सॉरी 3 झालं ना, 4 नंबरला फोर्थ स्टेपला मी KXX फाइंड आउट करणार आहे. KXX चा फॉर्म्युला फिक्स आहे बाळांनो, अंडर रूट मध्ये IXX अपॉन एरिया. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी IXX ची व्हॅल्यू आपली आली होती. किती आली होती? 129.687 इंटू 10⁻⁶ डिवायडेड बाय 22,500. हे व्यवस्थित कॅल्क्युलेट टाका. अंडर रूट करून टाकलं तर बेटर राहील. मला KXX सांगा. याला मस्त असं ब्रॅकेट करा. सुरुवातीला 2 ब्रॅकेट करा, नाही तर पहिले हे टाका, हा ब्रॅकेट डिवायडेड बाय धिस. जे आन्सर येतं त्याचं स्क्वेअर रूट MM मध्ये येईल पहा KXX. टेल मी द व्हॅल्यू फॉर KXX. बरोबर आहे, व्हेरी गुड. 75.92 mm. इतके सोपे प्रॉब्लेम असतात बाळांनो, फक्त आपल्याला ते प्रॉपर करणं गरजेचं आहे. ठीक आहे, फॉर्म्युले पाठ करणं गरजेचं आहे. फॉर्म्युल्यांचं सुद्धा डेरिव्हेशन नाहीये, डायरेक्ट फॉर्म्युले. मग या ठिकाणी बाळांनो शेवटची स्टेप आता विचारलेलं आहे KYY. KYY चा फॉर्म्युला आहे बाळांनो. काय फॉर्म्युला आहे? अंडर रूट ऑफ IYY डिवायडेड बाय एरिया. मग अंडर रूट ऑफ IYY ची व्हॅल्यू काय होती रे? 254.68. 254.68 इंटू 10⁻⁶. एरिया होता 22,500. असा इथं चान्सचा ब्रॅकेट करा, डिवायडेड बाय व्हॅल्यू करा. KYY सांगा. 106.39 mm. अशा पद्धतीने KXX आला, KYY आला. लईच वाटलं तर तुम्ही इथं काढू शकता पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया. त्यात फक्त IXX आणि IYY ची ऍडिशन करतात. विचारलं तर काढायचं. या ठिकाणी हा पण प्रॉब्लेम कंप्लीट होतो. लिहून घ्या. सर्वात जास्त वेटेज असलेला प्रॉब्लेम आहे. चला बाळांनो, झाला असेल. आता होमवर्क देऊ. आता समजायला लागले तुम्हाला. सगळे फॉर्म्युले आपले लास्ट लेक्चर मध्ये आपण ऑलरेडी पाहिलेत. बाकीचे आता या ठिकाणी एक हॉलो सर्क्युलर सेक्शनचा प्रॉब्लेम मला पाहायला भेटतोय. काय प्रॉब्लेम आहे? एकदाच एक्झामला आलेला आहे. आपण जे केले ते मोस्ट VIMP होते. हे पण प्रॉपर आहेत, व्यवस्थित आहेत. इकडे बघा, इथं तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशन विचारलाय स्टीलच्या पाईपचा. स्टीलचा पाईप आहे, रेडियस ऑफ गायरेशन. एक्सटर्नल डायमीटर 22 mm आहे, इंटरनल डायमीटर 60 mm आहे. मग कॅपिटल डी ची व्हॅल्यू 22 mm घ्यायची आहे, याची इंटरनलची घ्यायची आहे 16 mm. तुम्हाला काय विचारलंय? रेडियस ऑफ गायरेशन. लक्षात ठेवा, हॉलो सर्क्युलर सेक्शनला IXX IYY सारखा असतो, त्यामुळे KXX आणि KYY सुद्धा कसा असतो? सारखा असतो. आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन विचारलेला आहे, त्यासाठी हे काढावंच लागेल. क्वेश्चन गिवन डाटा लिहून घ्या. IXX IYY चा हॉलो सर्क्युलर सेक्शनचा फॉर्म्युला माहिती ना काय? फॉर्म्युले लिहून देतो म्हणजे होमवर्कला सुटेल. काहीच नाही, π/64 कॅपिटल D⁴ मायनस स्मॉल D⁴. आणि KXX KYY चा फॉर्म्युला पण तुम्हाला माहिती आहे. अंडर रूट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एरिया.
एरियाचा फॉर्म्युला काय वापराल रे? पाय बाय 4 कॅपिटल डी स्क्वेअर मायनस सगळे फॉर्म्युले लिहून दिले जे या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरता गरजेचे आहेत. हे सॉल्व्ह करा, डाऊट आल्यास विचारा. फक्त सेक्शन बदलतात, फॉर्म्युले त्यानुसार बदलायचे. सेक्शन कोणता आहे क्वेश्चन मध्ये लिहिलेलं असतं. या ठिकाणी बाळांनो टाईप नंबर 1 चे प्रॉब्लेम कंप्लीट होतात. नेक्स्ट लेक्चरला आता आपण थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस चे प्रॉब्लेम पाहूयात. ओके, तर आज थांबूयात, भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. बाय स्टुडंट्स.